हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची प्रथम घटक चाचणी परीक्षा सुरू होत आहे, म्हणून तुम्ही आता अभ्यासाला लागला आहात. चला तर मग आज आपण इयत्ता 7वीचा विज्ञान विषयाचा पेपर सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणतेही काम करताना ऐकू शकतात आणि कोणकोणती प्रश्नोत्तरे अभ्यासलीत हे लगेच आठवून पहा. तुमच्या किती लक्षात राहिले याचा पडताळा तुम्ही स्वतःच घ्या. तसेच स्क्रीनशॉट काढून वहीत लिहून काढा, म्हणजेच तुमच्या लक्षात कायमचे राहील, तुम्ही विसरणार नाही. चला तर मग आता मूळ विषयाकडे आपण वळूया. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी. मी 5 लिहून दिलेले आहेत. कोणतेही 3 विचारले जातात. अमरवेलीसारख्या काही वनस्पती टिंबटिंब असतात. उत्तर: अमरवेलीसारख्या काही वनस्पती परपोशी असतात. परपोशी याला तुम्ही खाली अधोरेखित करायचे, अंडरलाईन करायचे. एकदल वनस्पतींमध्ये टिंबटिंब मुळे असतात. उत्तर: एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात. तंतुमयला तुम्ही अधोरेखित करायचे, अंडरलाईन करायची आहे. हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या टिंबटिंबप्रमाणे ठरते. हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रतेप्रमाणे ठरते. पुढचा आहे, वातावरणाचा दाब सर्व दिशांनी टिंबटिंब असतो. उत्तर: वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो. पुढचा आहे, जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंब असते. उत्तर: जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण 0 असते. 0 या शब्दाला अंडरलाईन करायची. जोड्या जुळवा 3 गुणांसाठी. मी इथे तुम्हाला 4 दिलेले आहेत. अ गट आणि ब गट. अ गटमध्ये दिला आहे परजीवी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, मृतोपजीवी वनस्पती, सहजीवी वनस्पती. आणि ब गटात दिले आहे भूछत्र, दगडफूल, ड्रॉसेरा, अमरवेल. परजीवी वनस्पती अमरवेल आहे, कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा, मृतोपजीवी वनस्पती भूछत्र, सहजीवी वनस्पती दगडफूल. ही उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे मला ओळखा 2 गुणांसाठी. मला वाळवंटातील जहाज म्हणतात उंट. माझी त्वचा खवलेयुक्त असते साप. मला श्वसनासाठी कल्ले असतात मासा. प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे 3 पैकी. 4 गुणांसाठी आहे. ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय? उत्तर: ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते. आपल्या कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. हवेच्या माध्यमातूनच ध्वनी लहरी आपल्यापर्यंत पोहोचतात. हवेचे माध्यम नसेल तर आपल्याला ऐकायलाच येणार नाही. म्हणून हवा हीच ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचे. दुसरं आहे, सजीवांना पोषणाची गरज का असते? उत्तर: सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. या जीवन प्रक्रिया सुरळीत चालू राहाव्यात यासाठी पोषण आवश्यक असते. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राखण्यासाठी देखील पोषणाची गरज असते. पुढचा प्रश्न आहे, अन्नरक्षण म्हणजे काय? अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्नरक्षण होय. वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय योजले जातात. त्याला अन्नरक्षण असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही एकच लिहायचे, 2 दिलेले आहेत. हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे. उत्तर: हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत. हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात. त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक का असतो? उत्तर: कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. असे कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तर लिहायची. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा व्याख्या लिहा. कोणतेही 3. अनुकूलन. आता अनुकूलनाची व्याख्या लिहायची आहे. अधिवासानंतर व भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी, प्रजनन करण्यासाठी, स्वतःला टिकविण्यासाठी, अन्न मिळविण्यासाठी आणि शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी
वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. अशा पद्धतीने अनुकूलनाची व्याख्या लिहायची आहे. पुढचा आहे अंतर. गतीच्या दिशेचा विचार न करता एखाद्या गतिमान वस्तूचे प्रत्यक्ष वर्णन केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही अदिश राशी आहे. पुढचा आहे सदिश राशी. सदिश राशी या परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. पुढचा आहे परागीभवन. परागकण कुक्षीवर जाऊन पडण्याच्या क्रियेला परागीभवन म्हणतात. यासाठी परागकोश पक्व होऊन फुटतो आणि त्यातील परागकण बाहेर पाठवले जातात. पुढचा प्रश्न आहे व खालील आकृतीला नावे द्या. खोडाचे विविध भाग दाखवायचे तुम्हाला आकृतीमध्ये. मुकुल, वाढणारे टोक, पेर, पान आणि कांडे. लक्षात येईल मग तुम्हाला आकृती दाखवलेली समोर, तिचं नीट निरीक्षण करा आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पानाच्या विविध भागांची आकृती दिली जाईल. कदाचित जास्वंदीच्या फुलाची आकृती असेल तर त्याही आकृत्यांची नावं तुम्ही लक्षात ठेवायची आणि त्या आकृत्याही काढून पाहिजे आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही पेपर सोडवायचा आहे. आणि तुम्हाला अभ्यासाविषयी काही शंका असतील तर कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह.